पाठ्य क्रमांक 9 अभय साधक डॉक्टर बाबा आमटे. प्रस्तावना. प्रस्तुत उतार्यातून कुष्ठरोग्यांना आश्रय देणारे, आपले संपूर्ण आयुष्य कुष्ठरोगी अपंग रोग्यांची सेवा करणारे महान सेवाव्रती डॉक्टर बाबा आमटे यांचे व्यक्तिचित्रण रेखाटले आहे. तसेच त्यांच्या कार्याची माहिती दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभय साधक या शब्दाचा अर्थ न्यायासाठी निर्भय होऊन लढणारा योद्धा असा होतो. अभय साधक हे नाव डॉक्टर बाबा आमटे यांना कोणी दिले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे नाव एका घटनेनंतर महात्मा गांधी यांनी बाबा आमटे यांना दिले. 1942चा काळ. इंग्रजी राजवट होती. एकदा बाबा आमटे रेल्वेने वरोरा येथे चालले होते. त्यावेळी रेल्वेच्या एका डब्यात काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यांनी इंग्रजांना थोपवून धरले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबा आमटेंनी ती तिथेच अडवून ठेवली. अलोट गर्दी स्थानकावर जमली. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा महात्मा गांधीजींना समजली तेव्हा त्यांनी बाबा आमटेंना अभय साधक अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले. बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. त्यांचे मूळ नाव मुरलीधर देवीदास आमटे. त्यांच्या वडिलांचे नाव देवीदास आमटे व आईचे नाव लक्ष्मीबाई आमटे होते. त्यांचे कुटुंब त्या भागातील जमीनदार घराणे होते. गर्भश्रीमंत घराणे असल्यामुळे त्यांचे बालपणही श्रीमंतीत गेले. बाबा आमटेंना लहानपणी चित्रपट फार आवडायचे. लहानपणापासूनच स्वतंत्र विचारांचे असणाऱ्या बाबांच्या मनात सामाजिक जाण होती. महाविद्यालयीन दिवसात बाबा आमटेंनी भारताची परिक्रमा केली. रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांनी ते अत्यंत प्रभावित झाले होते. टागोरांसह साने गुरुजींचाही त्यांच्यावर बराच प्रभाव होता. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे प्रेरणादायी विचार आत्मसात करून बाबांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. वडिलांच्या इच्छेनुसार बाबा आमटेंनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यावर काही काळ वकिलीही केली. तत्कालीन समाजात कुष्ठरोग म्हणजे मागील जन्मींच्या पापांचे फळ समजले जात असे. कुष्ठरोग्यांना वाळीत टाकले जात असे. 1952 मध्ये वरोऱ्याजवळ बाबा आमटेंनी आनंदवनाची स्थापना केली. घरच्या आणि नातलगांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत स्वीकारले. कुष्ठरोग्याची केवळ शुश्रूषा करायची नाही तर त्याला आत्मनिर्भर करण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला. महारोगी सेवा समिती ह्या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्याचा विस्तार केला. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळा निर्माण केल्या. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम यासारखे व्यवसाय प्रशिक्षण दिले. त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व शेतीला जोड म्हणून दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेती, मेंढीपालन असे कुटीर उद्योग सुरू करून त्यांना सन्मानाने जगण्यास शिकवले. प्रत्येक कार्यात खंबीरपणे साथ देण्यासाठी त्यांच्या पत्नी साधनाताई अग्रेसर होत्या. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकारतर्फे राजधानी दिल्ली येथे 1971 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले गेले. आपले संपूर्ण आयुष्य कुष्ठरोगी, अंध, अपंग यांच्यासाठी अर्पण करणाऱ्या बाबांचा मृत्यू 9 फेब्रुवारी 2008ला वरोरा येथे आनंदवनी झाला. शब्दार्थ. साधक, साधना करणारा, सीकर. राजवट, शासन, रेजिम. शिपाई, सैनिक, सोल्जर. गर्भश्रीमंत, जन्मापासून श्रीमंत, रिच. व्रत,
संकल्प, रिझॉल्युशन, शुश्रूषा, सेवा, सर्व्हिस, निश्चय, निर्धार, डिटर्मिनेशन, आत्मनिर्भर, स्वावलंबी, सेल्फ डिपेंडंट,